लोक बदलले पाहिजेत. लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे. लोकांनी चांगलं स्वीकारलं पाहिजे आणि वाईट फेकून दिलं पाहिजे. लोक बदलले तरच राजकारण बदलतं आणि राजकारण बदललं तर आपला देश बदलू शकतो. हा आत्मविश्वास आपल्या लोकांमध्ये का येत नाही? कारण लोक सोयीनं भूमिका घेतात आणि राजकारणात ज्यावेळेस बेरकी माणसं घुसतात, त्यावेळेस सत्य समजणं, चांगल्या गोष्टी लक्षात येणं हे फार अवघड होऊन जातं. परंतु सध्याचा समाज इतका वेगळ्या आणि विचित्र मार्गावर चालला. भावनिकतेच्या किंवा धार्मिक गोष्टीमुळे तो स्वतःला स्वतःचं सगळं विसरून चाललाय आणि नको आणि नाही त्या गोष्टीकडे तो विश्वास ठेवतोय. लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, पण प्रबोधन होण्यासाठी लोकांनी सुद्धा त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. कारण प्रबोधन म्हणजे भडकवणं नव्हं, तर विचार करायला लागणं, चिकित्सा करणं. आज प्रत्येक माणसाला चांगल्या गोष्टी समजल्या पाहिजेत. लोक नाही स्वीकारत. लोक काय या गोष्टी स्वीकारत नाहीत, हा एक शुद्ध विचार करण्याची गोष्ट झाली. कारण कितीही संकटातून माणूस आज आपलं आयुष्य जगत असला तरी तो मागचं सगळं विसरतो आणि क्षणिक सुखामध्ये किंवा काहीतरी कोणतरी भुलतापणा बळी पाडतो, म्हणून तो मागचं सोडून पुढच्याच्या मागे लागतो आणि इथंच सगळा सत्यानाश होतो. आज धर्म, जात, भाषा ही वेगळी असू शकते, पण अन्यायाविरुद्धची लढाई ही कोण लढणार? ती लढाई एकच असू शकते. आपण धर्मात अडकलो, धर्माच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीमध्ये अडकलो, तर आपण दुसरा विचार करू शकणार नाही. आपण जातीत अडकलो, जातीपुरतं बघू लागलो, इतरांचा विचार करू शकणार नाही. परंतु भाषामध्ये जर आपण समजून घेत नसलो, आज भाषिक वाद सुद्धा फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे. परंतु आपली भाषा आपण जपलीच पाहिजे. आपल्याला आपल्या भाषेवर प्रेम आहेच, पण इतर भाषा सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजेत. याचाच अर्थ धर्म, जात किंवा भाषा ह्या वेगळ्या असू शकतात, पण त्याविरुद्ध, अन्यायाविरुद्धची जी लढाई असते ना, ती एकच असते, तो माणूसच करू शकतो. स्वातंत्र्याचा लढा घ्या, संयुक्त महाराष्ट्राचा लढा घ्या किंवा अजून कुठलाही लढा, हा व्यक्तिसापेक्ष किंवा व्यक्तीने सुरू केलेला, तो कुठल्या एखाद्या त्रयस्थ बाहेरच्या वस्तूनं सुरू केलेला नाही, ही समजून घेतली पाहिजे. आज आम्हाला चांगल्या लोकांची गरज आहे. आज महाराष्ट्रामध्ये तरुण नवीन पिढी समाजकारणामध्ये आली पाहिजे. राजकारणामध्ये नंतर आली तरी हरकत नाही. आज सामाजिक जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत. सामाजिक जबाबदारीतूनच नवनिर्मिती आणि नवा समाज घडू शकतो. आज महाराष्ट्राला आपल्याला विचार करायचा असेल महाराष्ट्रापुरता, तर महाराष्ट्राला दिशा देणारी जुनी माणसं होऊन गेली. आजची माणसं वेगळ्या वेगळ्या डगरीवर हात ठेवून ती कुणाचीच राहिलेली नाहीत. सध्याचं राजकारण हे प्रचंड स्वार्थी आणि आपमतलुबी झालेलं आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा किंवा श्रद्धा हा विषय आता लोप पावलाय, सत्यानाश झालाय त्या शब्दांचा. कारण स्वार्थासाठी लोक कधीही, कुठंही, कशाही पद्धतीनं उड्या मारत आहेत. खरं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. समाज झोपलेला जर असेल तर तो अन्यायाला जन्म घालतो आणि अन्याय त्या रूपाने सत्तेत येतो. ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. कारण नवीन पिढीतून नवीन नेता घडणार कसा? खरा नेता तोच जो लोकांना फसवत नाही, तर सत्य सांगण्याचं धाडस करतो. आज प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक संघटनेत, प्रत्येक पक्षात आणि एकंदरीत समाज व्यवस्थेमध्ये एकमेकांना फसवण्यातच सगळे धन्यता मानतायत. ही वाईट गोष्ट आहे, समजून घ्या. ज्यांच्यात सत्य सांगण्याची आणि मांडण्याची धमक आहे, धाडस आहे, तेच स्वकर्तृत्वावर लोकहिताची भाषा बोलू शकतात. पण समाज झोपलेला असेल तर काय करणार? आज आम्हाला झोपलेल्या लोकांची गरज आहे की उघडे डोळे ठेवून विचार करणाऱ्या लोकांची, ही आता ठरवणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या निवडणुकीच्या काळामध्ये चर्चा करत असताना मतदान प्रक्रियेचाच विचार घ्या. आज पैशावर लोक विकली जात आहेत, पैशाची बंडलं दाखवली जात आहेत, पैशाचं वाटप दिवसा ढवळ्या होतंय. खरं तर सरकारमधले बसलेले वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून
ऑलरेडी लोकांच्या अकाउंटपर्यंत, घरापर्यंत, खात्यापर्यंत पोचले. तीच माणसं परत एकदा बाहेरून सुद्धा पैसा वाटायला कमी करणार नाहीत. म्हणजे याचा अर्थ मतदान ही नुसती प्रक्रिया झाली. पैशावर मतं विकणारी लोक लोकशाहीचा सत्यानाश करायला तयार आहेत आणि हे थांबलं पाहिजे. कारण मतदान ही केवळ प्रक्रिया नाही, तर ती पुढच्या पिढ्यांचं भविष्य ठरवणारी एक फार मोठी जबाबदारी आहे, हे समजलं पाहिजे. कारण हे जर नाही समजलं तर विकास तुमचा भरकटला, पिसाटला किंवा पळून गेला असंच एक दिवस म्हणावं लागेल. म्हणून जबाबदारीनं ज्या लोकांवर आपण विश्वास ठेवतोय, नेते घडवतोय, नेते देतोय किंवा नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून देतोय, ते नेते घडवायचे असतील तर अगोदर जागरूक नागरिक घडणं, जागरूक नागरिकांनी विचार करणं आणि आपल्या लोकशाहीचा हक्क अजमावणं ही फार मोठी जमेची गोष्ट आहे. समाज शिक्षित असला काय, सुशिक्षित असला काय किंवा फार चिकित्सक असला काय, तो जर वेगळ्या अविचारांच्या वाटेवर जर जात असेल तर काहीही उपयोग नाही. म्हणून शिक्षित माणूस केवळ नोकरी शोधत नाही, शिक्षित माणूस केवळ नोकरी शोधत नाही, तर तो व्यवस्था बदलण्याची हिंमत ठेवू शकतो. पण ती व्यवस्थेच्या विरोधात, त्या प्रवाहाच्या विरोधात आणि अविचारी लोकांच्या विरोधात लढण्याची हिंमत असणाऱ्या माणसाला आपल्याला शिक्षित माणूस म्हणावं लागेल. नंदी बैलासारखी जर लोकांची अवस्था असेल तर तो कितीही शिक्षित असला, प्रबोधनपर विचार करणारा असला, पण तो जर मेंढरासारखा असेल तर काहीही उपयोग होणार नाही. म्हणून चिकित्सक माणसं, चिकित्सक समाज, चिकित्सक व्यक्ती आणि चिकित्सक व्यवस्था निर्माण होणं ही आजची महाराष्ट्राची गरज आहे असं म्हणावं लागेल. म्हणून तुमचा माझी नैतिक जबाबदारी काय आहे, आम्ही या निमित्तानं या व्हिडिओच्या माध्यमातून मी का चर्चा करतोय, कारण आपल्याला बोलणारे, प्रश्न विचारणारे, लढणारे आणि वेळ प्रसंगी सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेऊन पुढे जाणाऱ्या लोकांची गरज आहे. प्रश्न विचारले गेले पाहिजेत, प्रश्न पडले पाहिजेत. सवाल जवाब झाल्याशिवाय मजा येणार नाही. परंतु ती कधी, त्यासाठी तुम्हाला चांगलं वाईट समजलं पाहिजे. नुसतं लहानाचं मोठं होऊन चालणार नाही, विचारांनी सुद्धा प्रगल्भ होणं फार काळाची गरज आहे. म्हणून जिथं प्रश्न विचारले जातात तिथेच लोकशाही जिवंत असते. लोकशाही जिवंत तोच ठेवतो जो लोकशाहीसाठी, समाजव्यवस्थेसाठी, राजसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता, अर्थसत्ता किंवा प्रशासन सत्ता या सगळ्या गोष्टीसाठी जो लढतो, बोलतो, काहीतरी करतो, तोच लोकशाहीसाठी धडपड करणारा असतो, असं मला एक साध्या भाषेत सांगावं असं वाटतं. राजकारण सत्तेची गोष्ट नाही, तर ती समज घडवण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे. सत्तेसाठी राजकारण समजू शकतो, पण समाजासाठी नवनिर्मिती हा प्रमुख घटक लक्षात घेऊन आपल्याला पुढं जावं लागेल, पुढं जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एक माफक अपेक्षा आहे. समाज घडला पाहिजे आणि समाज घडण्यासाठी आपण सुद्धा घडलं पाहिजे. समाज बदलेल, समाज बदलला पाहिजे, पण समाजानं स्वतःपुरता विचार करून चालणार नाही. समाजानं चांगले विचार स्वीकारले पाहिजेत. आपण म्हणतो हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, म्हणजे काय? परिवर्तनवादी भाषा आपली आहे, म्हणजे काय? अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड हे फेकून दिलं पाहिजे, म्हणजे काय? तर विज्ञानवादी विचारधारा स्वीकारली पाहिजे. याचा अर्थ चांगलं स्वीकारलं पाहिजे. ते चांगलं स्वीकारणारा समाज घडावा, एवढीच माफक अपेक्षा मला वाटतं. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी सामाजिक प्रबोधनाचं एक पर्व या माध्यमातून सुरू करत आहे. आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा, कमेंट करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. संतोष शिंदे ऑफिशियल. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.